नाही ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा विषय होऊ शकतो, परंतु या लोकसभेला जे काही सहकार्य केलेलं आहे त्याप्रमाणे या विधानसभेला पण राजसाहेब ठाकरेंचं सहकार्य मिळालं आणि त्याच्याबद्दल आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतील असं मला वाटतं. नक्कीच रायगडमध्ये पूर परिस्थिती नेहमी पाहायला मिळते, पण यंदा तशी पाहायला मिळाली नाही. यामागचं कारण नेमकं काय? तुम्ही केलेली कामं जो महाडला आम्ही जो काय गाळ काढला 2 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, आणि त्याच्यामुळे आमची जनता आम्ही सगळे समाधानी आहोत. आणखीनही थोडासा गाळ थोडा राहिलेला आहे, तो पण पुढच्या वर्षी काढू. कारण कालच मिटिंगमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या मी साहेबांना सांगितलं, बोला अजून एक 20 कोटी रुपयाची जर तरतूद करून दिलात तर बोललो उरलेले जुटे गाळ आणि त्या सगळ्या नद्या आम्ही मोकळ्या करू, की जेणेकरून भविष्यात 15-20 वर्षात पुढं गाळ येणार नाही, म्हणजे पाणी शिरणार नाही आणि महाडला महापूर येणार नाही असं मला वाटतं. नक्कीच आज याचिका दाखल करण्यात आलेली आहे तुमच्या वतीनं, आणि आमदार अपात्रते प्रकरणी ठाकरे गटाचे जे आमदार त्यांना अपात्र करा अशी याचिका आहे, काय म्हणतात? याचिका आपण पूर्वी दाखल केलेलं आहे, आता आपण मेन्शन केलेलं आहे, परंतु जे आम्ही बजावला होता त्याचं पालन नाही केलं आणि म्हणून ते याचिका दाखल केलेली आहे आणि त्याचा निकाल लवकरात लवकर लागेल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.